बापासाठी कविता सांगतो, ऐकून घ्या. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाची ही व्यथा कुणी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, डोळ्यातलं पाणी पुसणारा बाप असतो, मात्र तो गेल्याशिवाय कळत नसतो. एका कविकारानं सांगितलं, माझ्या डोळ्यातील सव कोणी मायेन पुसताना, उरी हुलका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती दिगाळ जोडले, उभा आयुष्याला त्यानं कशी कातार लावलेलं. मला कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना, उरी भुलका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. पोरांनो, तुम्ही फार मोठं व्हावं, माझं एक पोरगं डॉक्टर होईल, माझं एक पोरगं इंजिनियर होईल, मोठ्या मोठ्या शाळेत जाईल. पोरांनो, तुम्ही फार मोठं व्हावं एवढंच माझं स्वप्न आहे. बाप काय स्वप्न पाहतो बघा, त्यानं बघितलं स्वप्न, त्यानं बघितलं स्वप्न, पाला उसाचा तोडताना, बाप एकटा पाहिलाय म्या झोपडीत ओरडताना. आता कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. चिमण पिलानो खुशीत या, चार लेकर रामदास पाटला, चारीकडे पाहताना बाप म्हणायचा, चिमण पिलानो खुशीत या, धरील तुम्हावर छाया, हे काळ जातल्या ममतेची करील तुम्हावर माया. जरी कोसळले आभाळ तरी करील मी संभाळ, घ्या पुन्हा नवा अवतार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपुटी गेली, कसं विपरीत झाले सारे, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. गेल्या वर्षभरापूर्वी दादांचं जाणं या परिवारासाठी खूप भयानक अवस्थेमधलं होतं. जीवनातला संघर्षमय प्रवास करून आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला बापाला अग्निदाह देताना डोळ्यात पाणी येत होतं. शेवटच्या क्षणी बाप जपला पाहिजे. आमचे जीवन समृद्ध करण्यासाठी बाप नावाचं पात्र हे फार महत्वाचं असतं. तुम्ही म्हणत मला सांगा ना बाप काय असतो. ऐकून जा, बाप मेल्याशिवाय कळत नसतो. कारण घरात पाळलेलं मांजर मालक आला की त्याला बघितल्यानंतर मांजर म्याव म्याव करत फिरतं, बरोबर नाही? म्याव म्याव करतं ते आणि
पण मेल्याशिवाय बाप कळत नाही पोराला. 4 पायाचा बैल वावरामध्ये राबत होता, बापानं चापकानं मारलं साहेब, तरी सुद्धा नांगराला उभत होता. आणि ते मारणं आपुलकीच आहे हे कळत होतं त्या मुक्या ढोऱ्याला, पण मेल्याशिवाय बाप कळत नाही साहेब पोराला. तुम्ही म्हणाल महाराज काय कळालं तुम्हाला, बाप सांगा ना. सांगू, बाप म्हणजे नारळवाणी, आई बाहेरून कडक आतमध्ये गोड पाणी. पावसाची चाहूल कळत नाही मोराला आणि मेल्याशिवाय बाप कळत नाही पोराला. 4 भावांना आम्ही, पण कधी म्हणलं ना बाबा, दीदी म्हणायची मला चांगला ड्रेस हवा आहे, की आमच्या वडिलांना लगेच ड्रेस आणून द्यायचा. मी म्हणायचं मला जीन्स पॅन्ट हवी, की आमच्या वडिलांना आम्हाला लगेच जीन्स पॅन्ट द्यायची. पण आईला नानांची बनेल एकदा वाळात घातलेली होती. शाळेतून मी आलो बघितलं नानांच्या बनेलीला फार मोठं होल होतं. अरे जो बाप आमच्यासाठी नवीन कपडे घेऊ शकतो, दीदीसाठी नवीन ड्रेस घेऊ शकतो, तो बाप फाटकी बनेल घालत होता, तो शेतीमध्ये राबत होता, तो आमच्यासाठी अपार कष्ट करत होता. जेव्हा जेव्हा हे माझं स्वप्न आहे, पुन्हा म्हणायची बाबा खरंच आम्ही मोठे होणार, पण आपली परिस्थिती. बाबा म्हणायचं पोरांनो, तुम्ही जितके पाय पसरवाल तितकं मी आतून पसरवायला तयार आहे, पण तुम्ही मागं राहू नका. आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असतो पोरगं बापाच्या खांद्यावर बसतं. एक मोठा साहेब आहे आपलं पोरगं. बाप त्याच्या कॅबिनमध्ये गेला आणि बाप त्याच्या कॅबिनमध्ये गेला, पोराच्या हातावर खांद्यावरती हात ठेवला आणि हात खांद्यावर ठेवल्यानंतर पोराला बाप म्हणला, पोरा राजा हे सगळं वैभव आहे तुझ्याकडे, गाडी आहे, बंगला आहे, तू या कंपनीचा मालक आहे, हे सगळं कुणामुळं रे? पोरगं म्हणलं बाबा हे सगळं माझ्यामुळं, मी सगळं याचं श्रेष्ठत्व मला स्वतःला देतो. बाप थोडा निराश झाला, किंवा पोरात म्हणायला बनवलं बापामुळं मला एवढं सगळं मिळालं. बाप थोडा कॅबिनच्या बाहेर गेला, पुन्हा मागं डुकून पाहिलं, म्हटलं राजा खरं सांगणार आहे दादा हे सगळं वैभव कुणामुळं? पोरगं म्हणलं बाबा तुमच्यामुळं. अरे कसलं दोन तोटी आहे, आतापर्यंत म्हणत होता माझ्यामुळं आणि आता म्हणतो तुमच्यामुळं, असं कसं? पोरगं म्हणलं बाबा तुम्ही ज्यावेळेस माझ्या खांद्यावर हात ठेवला होता तेव्हा या सगळ्या श्रीमंतीची बाजू माझ्याकडे होती, पण आज तुमचा हात निघून गेला ना दादा, तर आता हे सगळं वैभव हे फक्त तुमच्यामुळं आहे. जो हात तुमचा आमच्या पाठीवर आहे तोपर्यंत आम्ही आयुष्यातले सगळ्यात श्रीमंत स्वतःला समजू, पण मायबाप गेले ना मग कुणी नसतं विचारणार. अरे जेव्हा जेव्हा आम्ही वरडायचे आम्हाला सांगायचे अरे गाईला पाणी दाखवा, वाटायचं बाबा खूपच ओरडतात. अरे पण तो संस्कारच लावून जात होते. बाबा आम्हाला सांगत होते, आम्ही शाळेत निघालो ना तर पोरांनो अमकं करा तमकं करा, आम्ही ऐकत गेलो, बापानं आम्हाला सांगत जावं. अरे बापाचं मुलीचं नातं म्हणजे 1 नंबर असतं. ताई मुलगी जन्माला आली ना बापाला इतका आनंद व्हायचा. नानांच्या चेहऱ्यावरती पोरगी माहेरी यावं हसू यावं. नाना सांगायचे माझ्या मुली आल्या बरं का, आणि सहज एखादं पोरगं लहानपणी ताईला म्हणायचं तू आली ना. प्रेम करणारा फक्त बाप असतो. आजी मला तुम्ही सगळ्या सांगा, माहेरला जाता तुम्ही, माहेर कुठपर्यंत? बाप आहे तोपर्यंत. एकदा बाप निघून गेला का माहेरचा आनंद संपला. आज जाऊन विचारा सुरेखा ताईंना, आज जाऊन विचारा येऊना ताईंना, माहेर जेव्हा जेव्हा येसल तेव्हा तेव्हा तोंडावर हात फिरवणारा बाप नसेल. 2 भावंडांना जाऊन विचारा, जेव्हा जेव्हा तुम्ही राम लक्ष्मण असाल एकत्र राहत होते तेव्हा तेव्हा तुम्हाला बापानं चेहऱ्यावर हात फिरवावं, तुम्हाला लहानचं मोठं केलं, त्याला बोलायचं शिकवलं. आणि मुलगा कॉलेजला निघाला का 100 रुपये देतो त्याला कटिंगसाठी, मुलगी कॉलेजला निघाला का 50 रुपये तिला पार्लरसाठी देतो, पण स्वतःच्या दाढीची साबण चपली करून अंगाच्या साबणीनं दाढी खरवणारा बाप त्या डोळ्यानं मुलगा पुण्यात पण जातो
पोटात अन्नाचं कण नसतं. भूक तर तुलाही लागते रे, पण तू आमच्यासाठी जेवत नाहीस ना. 2 घास खाऊन जा. पोरगी म्हणते दादा काला करून बापाला खाऊ घालते की आई सुद्धा होते. आज बाहेरच्या दारात आल्यानंतर बापाची आठवण असेल, बापाने केलेली एखादी भाजी बापाला आवडत असेल, ती भाजी जर घरात झाली ना, डोळ्यात पाणी ताट लुटून देतील. आम्हाला भाजी नाही खायची का, ती दादाला आवडत होती, आमच्या दादाला आवडत होती, ती भाजी आम्हाला खायची नाही. पैशाला परत विकत घेता येत नाही. ढगाळ गेलेला सूर्य सकाळी पुन्हा दिसतो, पण मातीत गेलेला बाप परत येता येत नाही. ही शोकात ती काय. आज जरी मला बाप परत बोलावलं तर बोलायला लावलं तर कसं शक्य आहे. आता नाही येणे जाणे, सहज कुंटले बोलणे, विज्ञानच्या भावनांच्या अंतकरणाच्या पलीकडला असतो तो बाप. फुलांसारखा जपावा, एकदा कदाचित दिवा विजला तर परत लावता येत नसतो तो म्हणजे बाप. आयुष्यामध्ये दरबाळा असतो बाप. पोरांसाठी एवढं करतो, अचानक त्याच्या लक्षात येतं की माझी मुलगी मोठी होत चालली. आपण आपल्या मुलीच्या आयुष्याला, मुलीच्या कुठंतरी एखादं स्थळ पाहिलं पाहिजे. इकडे तिकडे काबरा काबरा होतो, पैशाची गुंतवणूक करतो, बाप अखेर ठरवतो माझ्या मुलीचं लग्न धामाधुमात करेल. ताईच्या बापाने मला अंगा खांद्यावरती खेळवलं, चाला बोलायचं शिकवलं, समाज राष्ट्र दाखवला. अरे तो तुमच्यासाठी झुकत होता, तुमच्यासाठी वाकत होता, आयुष्यभर तुमच्यासाठी पाया पडत होता. अचानक मुलगी एका दिवशी बापापाशी येते, बापाला म्हणते बाबा मला अक्का अक्का मुलगा आवडलाय. अरे ज्या बापानं स्वप्न रचली होती मी लग्नात उभा राहील, मी सगळं करेन, त्या मुलाला, त्या बापाला काही वाटत नव्हतं. पण अचानक बाप बोलला पुरी तू निर्णय घेतला म्हणजे चुकीचा घेतला नसेल. तुझ्या निर्णयाला माझं ठाम उत्तर आहे. कोणता मुलगा आहे बापानं विचारलं. अमका अमका मुलगा आहे. पोरांनी परीक्षा घेतली, बापानं सांगितलं माझ्या पुढेचं कल्याण व्हावं म्हणून या मुलगा मी स्वीकारला. अरे बाप हसत हसत त्या मुलाला स्वीकारत होता. पोरगं मागत गेलं, बाप देत गेला. अरे 51 तोळे सोनं दिलं, फॉर्च्युनर कार दिली, चांदीचं ताट दिलं. बाप पुढे चुकला होता. 2 महिन्यानंतर त्या मुलीला फाशी घ्यावी लागली. वैष्णवी हगवण्याचं उदाहरण सांगतोय मी. आमच्या आयुष्यातला एक निर्णय सुद्धा आम्हाला आमच्या आयुष्याला फाशी देऊ शकतो. आमचा बाप कधी चुकीचा निर्णय, भले तो गरीबाचं स्थळ बघेल पण पोरगी सुखाने जेवत असेल असंच ते तळ असेल. म्हणून माझ्या प्रत्येक ताईला, बहिणीला विनंती आहे, अरे बापाच्या स्वप्नांचा त्याग करू नका. ज्या बापाने अंगा खांद्यावर खेळवलं, चाला बोलायचं शिकवलं, समाज राख दाखवला, तो बाप फक्त झुकत होता तुमच्यासाठी. तुम्ही सुखाने जगावं म्हणून. तो अपयशी होत होता, तुम्ही यश चढावं म्हणून. तो प्रत्येकाच्या पाया पडत होता, तुम्ही कुणाच्या पाया पडू नये म्हणून. आयुष्यासाठी झुकणारा असा बाप आयुष्यातून गेला की मग कळतो. जाऊन विचारा या परिवाराला, जाऊन विचारा. 5 वर्षाचं पोरगं आहे, 5 वर्षाचं पोरगं आहे. आज त्याचा बाप मेला महाराज. माईच्या कपाळाचं कुंकू पुसलेलं आहे. कोरोनाचा काळ प्रसंग आहे, खायला ताटात काही नाहीये. आज 3 दिवस झाले पोरगं उपाशी दादा, 3 दिवस झाले पोरगं उपाशी. पोटात अन्नाचा कण नाही आणि आई भाकर मागायला गेली तर कुणी भाकर द्यायला असं झालं. आज एक कागदाचा तुकडा आहे आणि त्या कागदाच्या तुकड्यावरती ते पोरगं तोंडात घालून ते कागद खात होतं. आई पळत आली, परत म्हणते बाळ्या बाळ्या कागद खातो बरे बाळ्या. पोरगं आईला बोलून म्हणलं आई 3 दिवस झाले पोटात अन्नाचा तुकडा नाही, पण या कागदाच्या तुकड्यावर भाकरीचं चित्र होतं आणि ते चित्र पाहून खात होतो. याला गरिबी म्हणतात, याला गरिबी म्हणतात. ती गरिबी आम्ही आमच्या डोळ्यात पाहिली महाराज, ती गरिबी आम्ही पाहिली. श्रेष्ठत्व काय असतं हे आदर्शातून कळतं. जेव्हा वाटलं गणपती बाप्पाची मजा करण्यात आली, आपण जो गणेश उत्सव साजरा करतो त्या गणपती बाप्पातून सुद्धा आदर्श घेण्यात उभा. गणपती बाप्पाचं मोषक एवढं एवढं वाहन आहे. गणपती बाप्पा काय म्हणे पृथ्वीची प्रदक्षिणा मारणार. कार्तिकेनं मोरा बसून पृथ्वीची प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. माझे गणपती बाप्पा प्रथम पूजा काय आहे मी सांगतो तुम्हाला. नुसतं गणपती मूर्ती बसवू नका, गणपती बाप्पाचा आदर्श देखील घेतला पाहिजे. अरे गणपती बाप्पानं त्याच वेळी विचार केला. माऊली म्हणतात सगळं तीर्थाची आधुरे चैका माता पिता रे तया सेवेसी किर शरीरे लोन केले. माझे मायबाप प्रथम पूजा आहे, त्यांच्यासारखं दुसरं कुणीच नाही. आणि म्हणून आई बापाला 3 प्रदक्षिणा मारल्यात, म्हणजे पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ प्रदक्षिणा मी मारल्यात. बुद्धीचा देवता आहे तो गणपती बाप्पा. आज आम्ही त्यांची प्रतिष्ठा करतोय आणि आमचे मायबाप घरी उपाशी राहत आहे. किती मोठी शोकांतिक आहे. म्हणून आयुष्यात एक गोष्ट प्रत्येकाने घेऊन जागड्या.